नमस्कार. आज मी ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांची सेतू हिची कादंबरी आहे. तर त्या ती कादंबरी वाचल्यानंतर त्याच्याविषयी काय म्हणे आपण माझं जे मत आहे किंवा मला ज्या जाणवलेल्या गोष्टी आहेत तर त्या मांडणार आहे. आता या कादंबरीमध्ये प्रामुख्याने जी कॅरेक्टर्स आहेत त्यामध्ये ब्रिजमोहन आहे, सुचरिता आहे, एक दादासाहेब आहेत, सुमंगल नावाचा मुलगा आहे, उदित आहे, अर्पिता आहे आणि राघव आहे. आता सुचरिता आणि ब्रिजमोहन हे वेगवेगळ्या भागातील काय म्हणूया बिलॉंग करणारे पात्र आहेत, पण शिक्षणाच्या निमित्ताने ती एकत्र येतात आणि त्यानंतर ती लग्न करतात. आता सुचरिताच्या बाजूची जी परिस्थिती आहे, कौटुंबिक जी पार्श्वभूमी आहे, तर त्यामध्ये तिचे जे वडील जे आहेत तर ते आपण काय म्हणू की कसलीही त्यांना अपेक्षा नाही आहे, फार अपेक्षाविरहित त्यांचं जीवन असतं आणि ते सतत त्यांचं काय म्हणूया संशोधनाचं काम त्यांचं सुरू असतं. आता या दोघांनाही सुचरिता आणि ब्रिजमोहन यांना शिक्षणानंतर त्यांना अमेरिकेत जायचं असतं आणि तसे ते अमेरिकेत जातातसुद्धा. तिकडं ते स्थिर वगैरे होतात आणि ब्रिजमोहन जो आहे तर तो त्याचं जे काय म्हणूया उत्तर भारतातील जे छोटंसं गाव आहे तर त्या गावात त्याचं जे कुटुंब राहतं त्या कुटुंबासाठी तो पैसे वगैरे पाठवतो, घर बांधण्यासाठी असेल किंवा बहिणींची लग्न करण्यासाठी असेल. आता ते जे घर आहे तर ते फार काय म्हणूया की आपण त्याला काय म्हणू की फार एक ऑर्थोडॉक्स फॅमिली आहे की जिथं फार नियम वगैरे फार स्ट्रिक्ट असतात महिलांसाठी, विशेष करून की सर्व जी कामं आहेत तर त्या घरातील महिलाच करतील, पुरुष कोणतंही काम करणार नाही. आणि त्यातल्या त्यात जी सून असेल त्या घरातली सर्वात, तर तिच्याकडे ह्या कामाचा सगळा भार असेल. आता ते जे घर आहे तर ते घर आणि सुचरिता हे एकमेकांना ॲक्सेप्ट करू शकत नाही किंवा कारण फार कॉन्ट्राडिक्शन आहे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, सुचरिता आणि त्याची सासरची जी लोकं आहेत तर यांच्यामध्ये की ते फारच जुन्या वळणाचं घर आहे किंवा जुन्या सर्व चालीरीती तिथं आहे. आता ब्रिजमोहन जो आहे तर त्याला आपण काय म्हणू की त्याचं हे जे घर आहे किंवा हा जो परिसर आहे तर त्याची सतत एक ओढ लागलेली असते आणि तो ठराविक काळाने तो येतही असतो भेट देण्यासाठी. आता सुमंगल हा त्याच्या भावाचा मुलगा आहे आणि तो काय म्हणूया शिक्षण घेऊन काहीतरी नोकरीच्या शोधात आहे आणि त्याचं काय म्हणूया की लग्न करून देण्याच्या तयारीत आहे घरातील लोक, परंतु तो त्यासाठी तयार नाही आहे. आणि दुर्दैवानं आपण असं म्हणूया की त्याचा ॲक्सिडेंटली मृत्यू देखील होतो, परंतु तो असेल किंवा त्याच्यासोबतचे बाकीचे त्याचे जे मित्र असतील तर हे सर्व काय म्हणूया पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहे त्यांच्या विषयामध्ये, परंतु त्यांना नोकरी नाही. तर ही जी काही एक अनएम्प्लॉयमेंटची जी एक समस्या आहे तर यालासुद्धा हात घातलेला आहे की शिक्षण आहे परंतु त्या शिक्षणाला साजेशी जी नोकरी आहे किंवा साजेसं जे काम आहे तर ते मात्र मिळत नाही आहे. आणि मग त्याचा विचार असा आहे सुमंगलचा की आपल्याकडं आपण आपलंच पोट भरू शकत नाही आहे, तर अजून आपण लग्न करावं आणि अजून जबाबदाऱ्या वाढवून घ्याव्या, तर यासाठी मात्र तो तयार नाही आहे. आता ब्रिजमोहन हा जो आहे तर त्याला 2 बहिणी आहेत. एका बहिणीचं लग्न होतं आणि एक जी बहीण आहे तर ती मात्र लग्न न करता तशीच राहून जाते. त्याला व्हेरियस रिझन्स आहेत. आता ज्या बहिणीचं लग्न झालेलं असतं तिचं नाव अर्पिता आहे आणि शिक्षणामुळे काय होतं की तिच्या विचारामध्ये प्रगती होते आणि तिला ज्या ठिकाणी दिलेलं आहे एका काय म्हणे एक अशा ऑर्थोडॉक्स फॅमिलीमध्ये की
जिथं तिचे शिक्षण आहे किंवा तिचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्याला मुळीच वाव नाही आहे आणि एक असं टोक येतं की ते सर्व ती सोडून देते आणि ब्रिजमोहनच्या घरी राहायला येते की जो अमेरिकेतील त्याची सगळी स्थिर असलेली नोकरी सोडून भारतात आलेला आहे. आता अर्पिता जी आहे तर ती जाणीवपूर्वक तिला काय म्हणूया मूल होऊन देत नाही. आता काय म्हणूया आपण की तिला असं वाटत राहतं की कदाचित त्याने आपल्या जबाबदाऱ्या वाढतील आणि आपल्याला जे काही अचीव करायचं आहे किंवा मिळवायचं आहे तर ते आपल्याला करता येणार नाही. सो हा तिचा आपण काय म्हणू की तिचा एक पर्सनल जो चॉईस आहे किंवा एक फ्रीडम आहे तर त्याच्याकडे मात्र समाज किंवा एकूणच सोसायटी मात्र शी इज ओनली मेड फॉर प्रोड्यूस चिल्ड्रन असं काहीतरी बघत असते. असो आता ह्या सर्व स्टोरीमध्ये मेजर जे कॅरेक्टर आहे ब्रिजमोहन फार त्याला अस्वस्थ वाटतं आहे, एकटं वाटतं आहे. उच्च शिक्षित आहे, अमेरिकेत काही काळ तो राहिला आहे, पण त्याला तिथं ते शेवटी एक अशी स्टेज येते त्याला करमतच नाही. मग तो भारतात येतो. भारतात येऊनसुद्धा आता त्याचा हा जो काही एक शेवटी तर तो फार वेडाच होतो. आता त्याची ही जी काही स्टेज आहे तर त्याची जी काही कारणं आहेत त्या कारणांचा जर आपण शोध घ्यायला गेलो तर काही अशी ठोस कारणं आपल्याला काय म्हणूया लक्षात येत नाही. पण तरीही मला जाणवली त्याची रिझन्स अशी आहेत की त्याला त्याचं जे गाव आहे किंवा त्याचे जे कुटुंब आहे तर त्यापासून जेव्हा तो शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी जेव्हा तो दूर जातो आहे तर हे जे काही एक आयसोलेशन आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये एक काय म्हणूया एक रितेपणा येत आहे. त्यातून मे बी त्याचा एक गिल्ट वाढत असेल आणि आता सगळं मिळवून झालं आहे त्याचं, पण तरीही त्याला तो जो गिल्ट आहे किंवा जे आयसोलेशन त्याच्या फॅमिलीपासून किंवा त्या प्रदेशापासून एक तयार झालेला आहे तर त्यामुळे एक एकटेपणा किंवा नैराश्य, डिप्रेशन या सर्व गोष्टीला तो फेस करत आहे आणि त्यातून तो जात आहे. सो ओव्हरऑल काय म्हणूया आपण ही जी नॉव्हेल आहे किंवा ही जी कादंबरी आहे तर यामध्ये मानवी भावभावना आहे किंवा ह्युमन रिलेशन्स आहे, नातेसंबंध आहे. तर याचं इतकं डीप काय म्हणूया ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे आणि मला असं वाटतं की अशा ज्या कादंबऱ्या आहेत तर त्या आपण नक्कीच वाचायला हव्या. आता आशा बगे यांच्या अजून ज्या कादंबऱ्या आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने भूमी ऑलरेडी वाचलेली आहे. आता तिच्यावर तिचं जे काय म्हणूया ॲनालिसिस बेस्ड जो व्हिडिओ आहे तर तो अजून मला बनवायचा आहे. शॉर्टली तो पण आपण करूया. मला आपण सर्वांना असं सांगावंसं वाटतं की ही म्हणजे पर्टिक्युलरली ही नॉव्हेल हेतू नाही, पण आशा बगे यांच्या बाकीचं जे साहित्य आहे तर ते आपण नक्कीच वाचावं. त्याने आपलं विश्व जे आहे तर ते समृद्ध होण्यामध्ये फार मदत मिळते. थँक्यू.